नमस्कार मित्रांनो, हायरू टुडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही 10वी पास किंवा ITI पास असाल आणि भारतीय रेल्वेमध्ये अप्रेंटिस म्हणून करिअर सुरू करण्याची इच्छा असेल, तर आजची ही भरती तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे म्हणजेच NFRने ही अप्रेंटिस रिक्रुटमेंट 2026ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 6,777 अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. निवड थेट मेरिटच्या आधारावर केली जाणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, अर्धशुल्क, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेबद्दल थोडंसं जाणून घेऊया. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे NFR हा भारतीय रेल्वेचा एक महत्त्वाचा विभाग आहे. हा विभाग प्रामुख्याने आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूर या ईशान्य भागांतील राज्यांमध्ये रेल्वे सेवा पुरवतो. रेल्वेमध्ये अप्रेंटिस म्हणून प्रशिक्षण घेण्याची ही उत्तम संधी असून त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल आणि भविष्यात रेल्वे किंवा इतर मोठ्या कंपन्यांमध्ये करिअर करण्यासाठी मजबूत पाया तयार होईल. आता या भरतीतील जागांचा तपशील पाहूया. या भरतीमध्ये अप्रेंटिस या पदासाठी एकूण 6,777 जागा उपलब्ध आहेत. या जागा रेल्वेच्या विविध ट्रेड्समध्ये भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेच्या विविध वर्कशॉप्स आणि युनिट्समध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. जर तुम्ही ITI केलेलं असेल तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आता पात्रतेबद्दल बोलूया. बहुतेक ट्रेडसाठी उमेदवाराने किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासोबत संबंधित ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त RTI सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. तर मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन या ट्रेडसाठी उमेदवाराने PCB विषयांसह 12वीमध्ये किमान 50% गुण मिळवलेले असावेत. म्हणून अर्ज करण्यापूर्वी तुमच्या ट्रेडनुसार पात्रता अधिकृत जाहिरातीतून एकदा नक्की तपासा. आता वयोमर्यादा पाहूया. 19 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचं वय हे 15 ते 24 वर्ष असावे. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षाची तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षाची वयोमर्यादा सवलत मिळेल. इतर आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार सवलती लागू राहतील. आता अर्धशुल्काबद्दल माहिती पाहूया. जनरल आणि OBC उमेदवारांसाठी अर्धशुल्क हे फक्त 100 रुपये आहे. तर SC, ST, PWD, BD, EBC आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्धशुल्क नाही. म्हणजेच या प्रवर्गातील उमेदवार पूर्णपणे मोफत अर्ज करू शकतात. अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. आता या भरतीची सर्वात महत्त्वाची गोष्ट, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. होय मित्रांनो, निवड पूर्णपणे 10वी आणि ITI मधील गुणांच्या आधारे तयार होणाऱ्या मेरिट लिस्टनुसार केली जाईल. मेरिटमध्ये नाव आल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल. जर तुमचे शैक्षणिक गुण चांगले असतील तर ही भरती तुमच्यासाठी एक खूप मोठी संधी आहे. आता महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवूया. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन स्वीकारले जात आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2026 आहे. माझा सल्ला असा आहे की शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका, लवकर अर्ज करा, जेणेकरून वेबसाईटवरील गर्दी किंवा तांत्रिक अडचणींमुळे तुमचा अर्ज अडकणार नाही. मित्रांनो, या भरतीमध्ये तब्बल 6,777 जागा आहेत. त्यामुळे निवडीची संधीही चांगली आहे. याशिवाय लेखी परीक्षा नाही, अर्जशुल्क खूप कमी आहे आणि SC, ST महिला तसेच PWD उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिस म्हणून प्रशिक्षण मिळाल्यामुळे भविष्यातील करिअरसाठी तुम्हाला मौल्यवान अनुभव मिळतो. जर तुम्ही 10वी आणि ITI पूर्ण केले असेल तर ही संधी अजिबात सोडू नका. तर मित्रांनो, आज आपण नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे अप्रेंटिस रिक्रुटमेंट 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली. आपण पात्रता, वयोमर्यादा, अर्धशुल्क, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घेतल्या. एकूण 6,777 अप्रेंटिस पदांसाठी भरती होत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2026 आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सरकारी रेल्वे आणि अप्रेंटिस भरतीच्या विश्वासार्ह अपडेटसाठी हायरू टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.